नमस्कार. महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या भावी अधिकारी मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत आहे अभ्यासश्री अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र. आज आपण 23 एप्रिल आणि 24 एप्रिल या 2 दिवसाचे इम्पॉर्टंट असे चालू घडामोडी या घटकांतर्गत जे महत्त्वपूर्ण न्यूज असतील त्या प्रत्येक न्यूजचं आज आपण विश्लेषण करणार आहे शॉर्ट बट स्वीटमध्ये. मित्रांनो, काल वैयक्तिक अडचणीमुळे लेक्चर होऊ शकला नाही. झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व. प्लीज सर्वांनी समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. जास्त विलंब न करता सुरू करूया आजचं सेशन. पहिला इम्पॉर्टंट न्यूज असा आपण समजून घेणार आहे तो म्हणजेच नुकताच केंद्र सरकारने तंबाखू उत्पादक शेतकऱ्यासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय काय आहे, एकंदरीत होणारा फायदा काय आहे आणि कशा अंतर्गत हा निर्णय घेतला आणि कशासाठी घेण्यात आला आहे, कोणत्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे किंवा केला गेला आहे, कोणत्या नियमांतर्गत अशा पद्धतीने डिसिजन घेण्यात आला आहे, सगळे मुद्दे आपण या न्यूज अंतर्गत कव्हर करूया. आणि हा जो संबंधित न्यूज आहे मित्रांनो, तर तो कृषी विषयक घडामोडीचा पार्ट म्हणून या ठिकाणी आपण कव्हर करतोय. तर बघा, पहिला जो न्यूज आहे तो आहे तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा दिलासादायक घेण्यात आलेला निर्णय आहे. तर बघा, भारत सरकारने व्यवसाय सुलभतेचा भाग म्हणून, कशाचा भाग म्हणून, व्यवसाय सुलभतेचा भाग म्हणून एक महत्त्वपूर्ण तंबाखू उत्पादक शेतकरी ते म्हणजे व्हर्जिनिया. तर या ठिकाणी शब्द इम्पॉर्टंट आहे, व्हर्जिनिया तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण असा दिलासादायक डिसिजन आहे. तर लक्षात घ्या, व्हर्जिनिया तंबाखू उत्पादक म्हणून नोंदणी प्रमाणपत्र आणि गोदाम चालवण्यासाठी परवान्याचे नूतनीकरण करण्यासंदर्भात हा डिसिजन आहे. पूर्वी जो नूतनीकरण करावा लागत होता, जो अनिवार्य करण्यात आला होता, 3 वर्षांनी आता नूतनीकरण करण्यात येणार आहे. म्हणजे मित्रांनो, तंबाखू उत्पादक म्हणून नोंदणी प्रमाणपत्र आणि गोदाम चालवण्यासाठी परवान्याचे नूतनीकरण 1 वर्षाच्या ऐवजी आता 3 वर्षानंतर करण्याचा डिसिजन घेण्यात आलाय. म्हणजेच इथून पुढे दरवर्षी नूतनीकरण करण्याची गरज नाही, त्याऐवजी दर 3 वर्षांनी परवान्याचे किंवा नोंदणीचे परवाना घेणे या ठिकाणी करण्यात आलेला डिसिजन घेण्यात आलाय. महत्त्वाचा निर्णय म्हणजे व्हर्जिनिया तंबाखू उत्पादक शेतकऱ्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र आणि गोदाम परवाना आता 3 वर्षासाठी वैध असणार आहे. यापूर्वी हा दरवर्षी करावा लागायचा. तर मित्रांनो, कोणत्या कायद्यामध्ये हा म्हणजे सुधारणा करण्यात येणार आहे किंवा सुधारणा करण्यात आलेला आहे, तर बघा, तंबाखू मंडळ नियम 1976 मधील नियम 33 मधील उपनियम 5, 6, 7 आणि नियम 34N मधील उपनियम 2, 3 मध्ये सुधारणा केल्या गेल्या आहेत. संबंधित माहिती कोणाकडून अधिसूचित करण्यात आलाय, तर भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालया माध्यमातून ह्याचा अधिसूचित करण्यात आलेला आहे. आणि हे संबंधित सुधारणा जो आहे तर तो 2025-26 या पीक हंगामापासून लागू होणार आहे आणि ह्याची सुरुवात आंध्र प्रदेश राज्यामध्ये केला जाणार आहे. आणि एकंदरीत ह्याचा फायदा कोणत्या राज्यांना होणार आहे, म्हणजे इनडायरेक्टली तंबाखू उत्पादन जे कोणत्या राज्यात घेतला जातो आपण म्हणू शकतो आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यामध्ये याचा फायदा होणार आहे. इनडायरेक्टली ह्या राज्यामध्ये व्हर्जिनिया तंबाखूचं उत्पादन घेतलं जातं, हे तुम्ही लक्षात घ्याल. आणि शेतकऱ्याच्या बाबतीत जर सांगायचं झाला तर प्रामुख्याने जवळपास 83,500 शेतकरी आणि जवळपास 91,000 गोदाम व्यवस्थापकांना ह्याचा फायदा होणार आहे. कायद्याची थोडीशी आपण पार्श्वभूमी समजून घेऊया. तर बघा, कोणत्या कायद्याअंतर्गत व्हर्जिनिया तंबाखूचं नियमन केलं जातो, तर त्या कायद्याचं नाव आहे तंबाखू मंडळ कायदा 1975 अंतर्गत व्हर्जिनिया तंबाखूचं नियमन केले जाते. तर बघा, व्हर्जिनिया तंबाखूची लागवड करू इच्छिणारे जे प्रत्येक उत्पादक असतील त्या उत्पादकाला उत्पादक म्हणून लागवडीपूर्वी कंपल्सरी करण्यात आलाय, ते म्हणजे नोंदणी करणं आणि गोदाम परवाना घेणे हे अनिवार्य करण्यात आलंय. आणि यापूर्वी दरवर्षी घ्यावा लागायचा, तो आता 3 वर्षासाठी तो असणार आहे. मित्रांनो, एक फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, जगातील भारत जर विचारात घेतला तर जगातील दुसरा सर्वात मोठा तंबाखू उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. जगामध्ये 4था सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून उल्लेख केला जातो भारताचा तंबाखूच्या बाबतीमध्ये. आणि 2024-25 मध्ये निर्यातीच्या माध्यमातून जवळपास भारताने 1979 दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढं उत्पन्न भारताने मिळवलेले आहे. आणि हे जर भारताच्या रुपयामध्ये सांगायचं झाला तर 2024-25 मध्ये 16,728 कोटी रुपये एवढं उत्पन्न भारताने निर्यातीच्या माध्यमातून कमवलेलं आहे. ठीक आहे. संबंधित जो काही डिसिजन घेण्यात आलाय, ह्या डिसिजनचा फायदा कोणाला होणार आहे आणि कसा होणार आहे, तर बघा, प्रामुख्याने जे व्हर्जिनिया तंबाखू उत्पादक आहेत, गोदाम चालक आहेत,
त्यांना ह्याचा फायदा होणार आहे. कसा फायदा होणार आहे तर शेतकऱ्यावरील जो प्रशासकीय भार आहे तो कमी होणार आहे, वेळ आणि खर्च या माध्यमातून वाचणार आहे आणि व्यवसाय सुलभतेला या माध्यमातून चालना भेटणार आहे. मित्रांनो, प्रामुख्याने व्हर्जिनिया तंबाखूबद्दल हा डिसिजन घेण्यात आलाय. तर व्हर्जिनिया तंबाखू काय आहे, त्याचा वापर कुठं होतो, त्याचं वैशिष्ट्य काय, सगळे मुद्दे आपण समजून घेऊया. तर बघा, व्हर्जिनिया तंबाखू हे एक विशेष प्रकारची तंबाखू आहे जो की प्रामुख्याने गरम हवेने सुकवलेला तंबाखू म्हणून ओळखला जातो. याला इंग्रजीमध्ये व्हर्जिनिया टोबॅको किंवा ब्राईटलीफ टोबॅको असं देखील त्याचा उल्लेख केला जातो. व्हर्जिनिया तंबाखूची वैशिष्ट्य काय मित्रांनो, तर बघा, ह्याची चव आणि सुवासबद्दल जर सांगायचं झाला तर हलकी गोडसर चव असतो, सौम्य सुवास असतो. यामुळे सिगारेटसाठी हा फारच व्हर्जिनिया तंबाखूचं महत्त्व जो आहे तो प्रामुख्याने याचा वापर सिगारेटमध्ये केला जातो. ह्याचा रंग जर विचारात घेतला तर सुकवल्यावरती हा तंबाखू सोनेरी पिवळसर रंगाचा दिसतो. निकोटीनचं प्रमाण जर सांगायचं झाला तर तुलनात्मक दृष्ट्या निकोटीनचं प्रमाण मध्यम ते कमी असे यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, अशा पद्धतीने मित्रांनो हा एक इम्पॉर्टंट असा न्यूज या ठिकाणी आपण कव्हर केला. आणि आजपासून एक नवीन उपक्रम आपण सुरू करतोय चालू घडामोडीचा, तुमचा परफेक्ट अभ्यास व्हावा यासाठी. दररोज आपण काय करत होतो, लेक्चरमध्येच प्रश्न उत्तराचा प्रॅक्टिस करत होतो. आता आपण काय करणार आहे, हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न उत्तराचा प्रॅक्टिस करता येणार आहे अभ्यासश्री अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून. म्हणजे इथून पुढे आपण जे प्रश्न उत्तर आहे या ठिकाणी डिस्कशन न करता तुम्हाला सराव करण्यासाठी आपण उपलब्ध करून देतो टेस्ट फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, म्हणजे जेवढे काही क्वेश्चन्स असतील 10, 20, 30 जेवढे न्यूज आणि त्या प्रत्येक न्यूजवरती जेवढे क्वेश्चन तयार होतील त्या प्रत्येक क्वेश्चनचा सराव तुम्ही अभ्यासश्री अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून इथून पुढे करणार आहे. म्हणजे आपण आता इथं प्रश्न उत्तराचा प्रॅक्टिस किंवा डिस्कशन या ठिकाणी करणार नाहीये. तरी देखील बघा प्रश्न कसे असणार आहे, भारत सरकारच्या नव्या निर्णयानुसार व्हर्जिनिया तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांसाठी नोंदणी प्रमाणपत्र किती वर्षासाठी वैध असेल. ठीक आहे, अशा स्वरूपात जे काही क्वेश्चन्स असतील, जे संभाव्य सराव प्रश्न असतील तर ते आपल्याला पाहायला भेटणार आहे टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून, जेणेकरून तुमचा या माध्यमातून चांगला प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, चला इम्पॉर्टंट असा दुसरा न्यूज आपण या ठिकाणी अभ्यासतोय तो म्हणजे भारत स्टार्टअप ग्रँड चॅलेंज 2025 विजेता नुकताच जाहीर करण्यात आलाय. मित्रांनो, उद्योग व्यवसाय या घटकांतर्गत आणि चर्चेतील पुरस्कार स्पर्धा या घटकांतर्गत हा न्यूज आपण कव्हर करतोय. तर बघा, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने स्टार्टअप इंडिया आणि स्ट्राइड व्हेंचर यांच्या भागीदारीमध्ये एक महत्त्वपूर्ण असा स्पर्धा घेतला होता. स्पर्धा प्रामुख्याने कुणी घेतला होता, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने. ठीक आहे, स्पर्धेचं नाव काय, भारत स्टार्टअप ग्रँड चॅलेंज 2025 स्पर्धा होती. तर या स्पर्धेमध्ये स्टार्टअप BNC प्लास्टिक फॉर चेंज रिसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेड या स्पर्धेमध्ये विजेता ठरलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीची घोषणा नुकताच उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाकडून करण्यात आलाय. तर बघा, उच्च प्रभाव असलेल्या स्वदेशी स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणारा, मान्यता देऊन त्यांना सक्षम बनवणारा हा उपक्रम म्हणून ओळखला जातो. उपक्रमाचं नाव काय, भारत स्टार्टअप ग्रँड चॅलेंज स्पर्धा. तर बघा, प्रामुख्याने याचं आयोजन कोणाकडून करण्यात आलं होतं आपण आत्ताच डिस्कस केला. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, स्टार्टअप इंडिया आणि स्ट्राइड व्हेंचर यांच्या भागीदारीने समन्वयाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होता. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये विजेता कोण ठरलाय, BNC प्लास्टिक फॉर चेंज रिसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेड ह्याची स्थापना 2015 मध्ये करण्यात आला होता. ठीक आहे, प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रामध्ये काम करते, उद्देश काय, तर बघा, नैतिकदृष्ट्या संकलित प्लास्टिक कचऱ्यांचं फेअर ट्रेड सत्यापित पुनर्वापर साखळी तयार करणे हे उद्देश ठेवून ही कंपनी काम करते. ठीक आहे, चला या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय मित्रांनो, जी स्पर्धा जी घेण्यात आली होती तर स्पर्धेचा कालावधी जवळपास 30 दिवस होता. 120 पेक्षा अधिक स्टार्टअप यामध्ये भाग घेतले होते आणि 22 राज्यांमधून यामध्ये सहभाग नोंदवण्यात आला होता. मग जर स्पर्धेचं क्षेत्र जर विचारात घेतला तर शाश्वतता, फिनटेक आणि ई मोबिलिटी क्षेत्रातील कार्यरत जे स्टार्टअप असतील तर या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतले होते. आणि या स्पर्धेमध्ये विजेत्याला स्ट्राइड व्हेंचरकडून 10 कोटी रुपयाची गुंतवणूक यामध्ये करण्यात आलेली आहे. आता स्ट्राइड व्हेंचर काय ते आपण समजून घेऊया. तर बघा, भारतातील सर्वात मोठी व्हेंचर डेट फंड म्हणून ओळखला जातो. 5 वर्षांमध्ये त्यांनी आतापर्यंत 170 पेक्षा जास्त स्टार्टअप्समध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली आहे
आणि हे जर आकडेवारीमध्ये जर सांगायचं झाला तर 1 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. आणि स्ट्राइड व्हेंचरचा जो विस्तार आहे फक्त भारतापुरतं मर्यादित न राहता सिंगापूर, अबुधाबी, रियाद, लंडन इथपर्यंत पोहोचलेला आहे. यासाठी 2025 मध्ये करार करण्यात आलाय. ठीक आहे, भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावरती पोहोचवण्यासाठी कोणासोबत करार करण्यात आलेला आहे तर हा जो करार आहे तर तो उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या माध्यमातून किंवा त्यांच्यासोबत स्ट्राइड व्हेंचरनी करार केलेला आहे. कधी 2025 मध्ये. हेतू भारतीय जे स्टार्टअप्स आहेत त्यांना जागतिक स्तरावरती पोहोचवण्यासाठी. ठीक आहे, मग या उपक्रमाचा उद्देश काय आहे तर स्वदेशी उच्च प्रभाव जे स्टार्टअप्स आहेत त्यांची ओळख निर्माण करणं आणि त्यांना बळकटी देणं, यासोबतच शाश्वततेवरती आधारित नवकल्पनांना जे इनोव्हेशन आहेत त्यांना चालना देणं. आणि संबंधित जो न्यूज आहे मित्रांनो, आतापर्यंत जे 2 न्यूज आपण कव्हर केले तर ते PIB इंडियामधून आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. चला, यानंतर मित्रांनो व्यक्तिविशेष या घटकाचा भाग म्हणून, आंतरराष्ट्रीय संघटना या घटकाचा भाग म्हणून आपल्यासाठी हा न्यूज इम्पॉर्टंट आहे. नुकताच भारताची आंतरराष्ट्रीय दूरसंवाद संघामध्ये म्हणजेच ITU मध्ये नेतृत्व करण्यासाठी भारताची उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर भारताचे उमेदवार म्हणून कोणाची निवड करण्यात आली किंवा उमेदवारी ज्यांची जाहीर केले ते उमेदवार कोण आहेत हे लक्षात घ्या. M रेवती यांचं आंतरराष्ट्रीय दूरसंवाद संघमध्ये रेडिओ कम्युनिकेशन ब्युरोच्या संचालक पदासाठी भारताची अधिकृत उमेदवारी म्हणून घोषणा करण्यात आली आहे. भारताची अधिकृत उमेदवारी म्हणून घोषणा कोणाचं करण्यात आलाय? M रेवती यांची घोषणा करण्यात आलाय. म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला जे प्रश्न विचारला जाऊ शकणार आहे तो आंतरराष्ट्रीय दूरसंवाद संघाशी संबंधित प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा M रेवती यांच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया M रेवती यांच्याबद्दल माहिती. तर बघा, सध्याला M रेवती हे जॉईंट वायरलेस सल्लागार म्हणून काम करत आहेत दूरसंवाद विभागामध्ये भारत सरकार अंतर्गत. स्पेक्ट्रम आणि सॅटेलाइट ऑर्बिट मॅनेजमेंटमध्ये जवळजवळ त्यांनी 30 वर्षाचा अनुभव आहे त्यांना. M रेवती यांना नियामक नवकल्पनामध्ये अग्रणी म्हणून ओळखले जातात. त्यांचा अनुभव जर विचारात घेतला तर दूरसंचार धोरणमध्ये, स्पेक्ट्रम प्रशासनामध्ये आणि आंतरराष्ट्रीय संवादमध्ये या विविध क्षेत्रामध्ये त्यांचा अनुभव आहे. ठीक आहे, आणि एकंदरीत त्यांच्या भूमिकेचं जर आपण पडणारा प्रभाव जर विचारात घेतला तर पुढील पिढ्यातील रेडिओ कम्युनिकेशन मानके ठरवण्यामध्ये, न्याय स्पेक्ट्रम वापर सुनिश्चित करण्यामध्ये आणि विकसनशील देशांच्या हितांचं प्रतिनिधित्वामध्ये त्यांचा एकंदरीत प्रभाव पडणार आहे. कुठं? आंतरराष्ट्रीय दूरसंवाद संघामध्ये. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय दूरसंवाद संघ सध्याला चर्चेमध्ये आहे कारण या संघाच्या कम्युनिकेशन ब्युरोच्या संचालक पदासाठी आता उमेदवारी जाहीर करण्यात आली भारताच्या वतीने M रेवती यांचा. मग या पार्श्वभूमीवरती आंतरराष्ट्रीय दूरसंवाद संघ किंवा इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन चर्चेमध्ये, त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. तर बघा, संयुक्त राष्ट्राच्या तांत्रिक संस्थासाठी कार्यरत असणारी एक विशेष संस्था आहे. म्हणजे इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन जो आहे तर तो संयुक्त राष्ट्राची तांत्रिक संस्था म्हणून ओळखली जाते. ठीक आहे, तर जी जागतिक दळणवळण प्रणाली एकत्रितपणे सुरक्षित आणि न्याय पद्धतीने काम करण्यासाठी सुनिश्चित करण्याचं काम इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनकडून केलं जातो. ITUचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी ITUचं स्थापना जो आहे 17 मे 1865 मध्ये करण्यात आलाय. जेव्हा तारायंत्राचा शोध लागला गेला होता, तारायंत्राच्या शोधानंतर ITUची स्थापना 1865 मध्ये करण्यात आलाय. सध्याच्या घडीला ITU मध्ये एकूण 194 सदस्य देश आहेत. हे पण आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. या अंतर्गत रेडिओ कम्युनिकेशन ब्युरो काय काम करते ते लक्षात घ्या. जागतिक रेडिओ फ्रिक्वेन्सीचं आणि 5G, 6G, स्पेक्ट्रम ब्रॉडबँड, आपत्ती प्रतिसाद या विविधसाठी महत्त्वाच्या असलेल्या उपक्रमाच्या कक्षांचं नियमन करण्याचं काम आणि या परिमित संसाधनाचं व्यवस्थापन करण्याचं काम ITU अंतर्गत रेडिओ कम्युनिकेशन ब्युरोकडून केला जातो. आता मित्रांनो, भारताचा दृष्टिकोन आणि महत्त्व काय ते आपण समजून घेऊया. M रेवती यांचा जो काही उमेदवारी देण्यात आलाय त्या माध्यमातून. तर बघा, या संस्थेच्या संचालक म्हणून पुढील पिढीतील रेडिओ कम्युनिकेशन मापदंडांना आकार देण्यामध्ये आणि न्याय स्पेक्ट्रम उपलब्धता सुनिश्चित करण्यामध्ये M रेवती यांच्याकडून मध्यवर्ती भूमिका बजावला जाणार आहे. वसुदैव कुटुंबकम या तत्वावरती आधारित नेतृत्वाची भूमिका त्यांच्यामधून साकारला जाणार आहे आणि समावेशक डिजिटल विकासाचा आग्रह त्या माध्यमातून धरण्यात आलेला आहे. ठीक आहे,
अशा पद्धतीने मित्रांनो भारताची आंतरराष्ट्रीय दूरसंवाद संघामध्ये एम रेवती यांचं जी उमेदवारी जाहीर करण्यात आलाय त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती आपण जाणून घेतली आणि या न्यूजवरती परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या सगळ्या प्रश्नांचा जो डिस्कशन आहे, प्रॅक्टिस आहे, तो तुम्हाला अभ्यासशीर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून करता येणार आहे. यानंतर समजून घेऊ आजच्या सेशनमधला चौथा इम्पॉर्टंट न्यूज, तो म्हणजे केंद्रीय पुरातत्व सल्लागार समितीची 38वी बैठक जो आयोजित करण्यात आलाय त्याबद्दल सगळी माहिती. 23 एप्रिल 2025 मध्ये ह्यांचं बैठक घेण्यात आला होता नवी दिल्लीमधील भारत मंडपम या ठिकाणी. ह्याचं आयोजन कोणाकडून करण्यात आला होता तर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडून ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. ठीक आहे, कोणता? सेंट्रल आर्किओलॉजिकल ॲडवायझरी कमिटीची. तर थोडंसं सेंट्रल आर्किओलॉजिकल ॲडवायझरी कमिटी किंवा बोर्डचं थोडंसं आपण माहिती घेऊया. तर ह्याची स्थापना 1945 मध्ये करण्यात आला आहे. पुरातत्व संशोधनाला चालना देणे हे मुख्य उद्देश ठेवून यासोबतच आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि देशातील जे काही जेवढे विद्यापीठ असतील, शैक्षणिक संस्था असतील, राज्य सरकार असतील त्यांच्यामध्ये सहकार्य वाढवणं हे उद्देश ठेवून 1945 मध्ये स्थापना करण्यात आली. बरं, सेंट्रल आर्किओलॉजिकल ॲडवायझरी कमिटी किंवा बोर्डचे अध्यक्ष कोण असतात तर भारत सरकारचे जे सांस्कृतिक मंत्री असतात तर ते त्याचे अध्यक्ष असतात. सध्याचे सांस्कृतिक मंत्री कोण आहेत? केंद्रीय, त्यांचं नाव आहे गजेंद्रसिंह शेखावत. आणि दर 3 वर्षांनी ह्यांचं म्हणजे या मंडळाचं किंवा या बोर्डचं जो पुनर्रचना केली जाते. पुनर्रचना दर किती वर्षांनी केली जाते? दर 3 वर्षांनी केली जाते. याआधी जर विचार घेतली 37वी बैठक जी आहे तर ते 14 जून 2022 मध्ये घेण्यात आला होता. त्याचे अध्यक्ष होते जी किशन रेड्डी, कारण आज तत्कालीन सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी होते. आता 38वी बैठक जी आहे तर ते सदस्यांनी मांडलेले ठराव सूचनावरती चर्चा केली या बैठकीमध्ये करण्यात आलाय आणि मागील ठरावावरती झालेली कारवाईचा आढावा त्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. आणि एकंदरीत बैठकीमध्ये काय काय डिसिजन घेण्यात आलाय ते अपडेटेड नोट्स तुम्हाला नंतर उपलब्ध करून देईन अभ्यासशीर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून. आणि संबंधित न्यूजवरती तयार होऊ शकणाऱ्या प्रश्नांचा प्रॅक्टिस अभ्यासशीर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्ही कराल. चला, यानंतर मित्रांनो महाराष्ट्र राज्याशी संबंधित असणारा प्रादेशिक घडामोडीचा पार्ट म्हणून महाराष्ट्र राज्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून आपलं मंत्रालय गृहपत्रिका चर्चेमध्ये आहे. समजून घेऊया कंप्लीट माहिती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच राज्याचे 2 उपमुख्यमंत्री, एक म्हणजे अजित पवार, दुसरे म्हणजे एकनाथ शिंदे. माफ करा मित्रांनो, बोलण्याच्या ओघामध्ये काही शब्द लवकर आठवत नाहीयेत. ठीक आहे, तर बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तिघांच्या हस्ते आपले मंत्रालय गृहपत्रिकेचं प्रकाशन नुकताच करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर ती कंप्लीट माहिती आपण जाणून घेऊया. तर ही जी काही गृहपत्रिका आहे त्याचं नाव काय आहे? आपले मंत्रालय. बरं, आपले मंत्रालय हे गृहपत्रिका कोणाच्या माध्यमातून किंवा कोणाच्या वतीने प्रकाशित केला जातो तर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून हा प्रकाशित केला जातो. ठीक आहे, आणि उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलंय तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते. ठीक आहे, तर आता फक्त एवढंच माहिती असणं गरजेचं आहे की आपलं मंत्रालय ह्याचं वैशिष्ट्य काय आहे. तर आपलं मंत्रालय हे जो माहिती पत्रक आहे तर या पत्रकामध्ये राज्यातील जे काही मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांचे एकंदरीत कथा, कविता, स्वानुभव, पाककला, भ्रमतीविषयी लेख यामध्ये आपल्याला अभ्यासाला भेटणार आहे. आणि या कर्मचाऱ्यांच्या सृजनात्मकतेला वाव या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटणार आहे. ही गृहपत्रिका आहे मित्रांनो. गृहपत्रिकेचं नाव माहित असायला पाहिजे, आपलं मंत्रालय. ठीक आहे, नुकताच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून प्रकाशित करण्यात आलेला माहिती गृहपत्रिकेचं नाव काय असा प्रश्न येऊ शकतो. तर आपलं मंत्रालय हे तुम्ही लक्षात ठेवाल. चला, यानंतर मित्रांनो जाणून घेऊया 6वा इम्पॉर्टंट न्यूज, तो म्हणजे विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 चर्चेमध्ये आहे. पुरस्कार जाहीर कोणाकडून करण्यात आला, या अंतर्गत कोणाकोणाला पुरस्कार दिला गेला आणि पुरस्काराचं स्वरूप काय, सगळे मुद्दे आपण आता वन बाय वन लक्षात घेऊया. तर बघा, राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून पुरस्काराचं नाव विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार कुणाकडून दिला जातो तर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दिला जातो. तर या अंतर्गत कामगार भूषण आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 या वर्षासाठी नुकताच जाहीर करण्यात आला.
ही माहिती कोणाकडून सांगण्यात आला? राज्याचे कामगार मंत्री, त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट आकाश फुडकर यांच्याकडून जाहीर करण्यात आलाय. तर लक्षात घ्या मित्रांनो, कामगार भूषण आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार वर्ष 2023 नुकताच जाहीर करण्यात आला. राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुडकर यांच्याकडून ह्याची जाहीर करण्यात आला. आणि आयोजक किंवा हे पुरस्कार कोणाकडून दिला जातो? तर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून हा पुरस्कार दिला जातो. या दोन्ही पुरस्काराचं वैशिष्ट्य काय, स्वरूप काय लक्षात घ्या. तर बघा, कामगार भूषण जो पुरस्कार आहे या अंतर्गत स्मृतिचिन्ह आणि मानपत्र दिला जातो आणि सोबतच 50,000 रुपये रोख रक्कम दिला जातो कामगार भूषण पुरस्कार विजेत्यांना. आणि गुणवंत कामगार पुरस्कार विजेत्यांना स्मृतिचिन्ह आणि मानपत्र सोबत 25,000 रुपये रोख रक्कम दिली जाते. आणि पुरस्कार वितरण जो आहे तर तो 13 मे 2025 ला होणार आहे मुंबईमध्ये. ठीक आहे. तर या अंतर्गत कामगार भूषण पुरस्कार मध्ये एकांना म्हणजे हा पुरस्कार दिला गेलाय. तर 2023 वर्षासाठी कामगार भूषण पुरस्कार कोणाला दिला गेलाय? श्रीनिवास कोंडिबा कळमकर यांना जाहीर झालेला आहे. आणि गुणवंत कामगार पुरस्कार एकूण 51 कामगारांना जाहीर झालेला आहे. मित्रांनो, एक्झामच्या दृष्टिकोनातून मी 51 गुणवंत कामगार पुरस्कारांची जी लिस्ट आहे ह्या नोट्समध्ये समाविष्ट केला नाही, कारण हे 51 नावं लक्षात ठेवणं कठीण आहे आणि त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता नाहीच असं आपण म्हणू शकतो. म्हणून एक्झामच्या दृष्टिकोनातून जे इम्पॉर्टंट आहे फक्त तेवढंच या ठिकाणी लक्षात घेणं आपल्याला अपेक्षित आहे. म्हणून मी फक्त तेवढंच नाव या ठिकाणी समाविष्ट केलं आहे. तर बघा, कामगार भूषण पुरस्कार म्हणून श्रीनिवास कोंडिबा कळमकर यांना जाहीर झालेले किंवा त्यांना देण्यात आलेले आहे असं तुम्ही लक्षात ठेवा. चला, यानंतर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या सेशनमधला 7वा इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन न्यूज, तो म्हणजे स्वस्थ जन्म अभियान. महाराष्ट्र राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून एखादा अभियान, एखादं योजना जर सुरू करण्यात आला असेल त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. स्वस्थ जन्म अभियान प्रायोगिक तत्वावरती चंद्रपूर आणि कोल्हापूरमध्ये राबवलं जात आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, स्वस्थ जन्म अभियान प्रामुख्याने प्रायोगिक तत्वावरती महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाते किंवा राबवली जाते? तर एक म्हणजे चंद्रपूर, दुसरा म्हणजे कोल्हापूर. काय आहे स्वस्थ जन्म अभियान? चर्चेत असण्याचं कारण काय? सगळे मुद्दे आपण लक्षात घेऊया. तर बघा, महिलांचे प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर आरोग्य उत्तम राहावं यासाठी BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स, रक्तदाब, हिमोग्लोबिन प्रमाण, थायरॉइड संप्रेरकांचं कार्य आणि रक्तातील साखरेचे प्रमाण या महत्त्वपूर्ण घटकावरती लक्ष राहावं यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती स्वस्थ जन्म अभियान राबवलं जातो. गर्भधारणेपूर्वी या महत्त्वपूर्ण घटकांचं अनुकूलन व्हावं यासाठी प्रायोगिक तत्वावरती हे अभियान राज्यामध्ये राबवलं जातं. ही सगळी माहिती कुणी सांगितली? राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय. मित्रांनो, केंद्र सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून एखाद्या स्पेसिफिक मंत्रालयाकडून किंवा स्पेसिफिक विभागाकडून एखादा उपक्रम राबवला जात असेल, त्या उपक्रमाच्या डिस्कशन सोबत आपण संबंधित विभागाची मंत्र्यांची नावं पण डिस्कस करत असतो. हेतू एवढाच आहे, कधी कधी जीके बेस्ड इन्फॉर्मेशनचा भाग म्हणून राज्याचे वेगवेगळे विभागाची मंत्र्यांची नावं यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. सेम केंद्रीय मंत्र्यांची नावं या घटकावरती देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. म्हणून आपण अशा पद्धतीने डिटेलमध्ये डिस्कशन करत असतो. क्लिअर आहे? तर बघा, महिलांचे प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात आरोग्य सुधारण्यासाठी स्वस्थ जन्म अभियान राज्यामध्ये राबवलं जातं. प्रामुख्याने प्रायोगिक तत्वावरती 2 जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवलं जाते. एक म्हणजे चंद्रपूर, दुसरं म्हणजे कोल्हापूर. ठीक आहे. आणि उद्दिष्ट काय आहे ह्यामध्ये ह्या अभियानांतर्गत? तर बॉडी मास इंडेक्स असेल, रक्तदाब असेल, हिमोग्लोबिन असेल, थायरॉइड असेल, रक्तातील साखर असेल, ह्यांचा पुनरावलोकन, पूर्व तपासणी करून त्याचं अनुकूलन करणं आणि गर्भधारणेच्या वेळी आणि नंतर महिलांचं संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्य सदृढ ठेवणं हे ह्या अभियानाचं उद्दिष्ट आहे. आणि ह्याचा अंमलबजावणी प्रामुख्याने चंद्रपूर आणि कोल्हापूर ह्या जिल्ह्यामध्ये राबवलं जाणार आहे. आणि एकदा हे प्रायोगिक तत्वावरती या दोन्ही जिल्ह्यामध्ये यशस्वी झाला अभियान तर संपूर्ण राज्यामध्ये नंतर राबवलं जाणार आहे. ठीक आहे. चलो, यानंतर मित्रांनो आपण आजच्या सेशनमध्ये एक्झामच्या दृष्टिकोनातून जो 8वा इम्पॉर्टंट न्यूज आहे तो आपण समजून घेऊया. मित्रांनो, नवीन शैक्षणिक धोरण जो न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे, तर वारंवार आता चर्चेमध्ये आणि त्या चर्चेत असण्याचं कारण म्हणजे मराठी भाषा जो आहे तो राज्याचा मानबिंदू आहे. ठीक आहे. तर यासाठी शालेय शिक्षणामध्ये काही नवीन डिसिजन घेण्यात आले, नवीन निर्णय घेण्यात आलाय. तर ते सगळे डिसिजन काय आहे, काय निर्णय घेण्यात आलाय
हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. परीक्षे दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहेच, सोबतच हा इन्फॉर्मेशन बघा प्रत्येकाच्या, तुम्ही जरी स्पर्धा परीक्षा अभ्यास करत असाल तर आपल्या आजूबाजूला आपल्या काकांची मुलं, आत्यांची मुलं, मामांची मुलं, ठीक आहे, भावाची मुलं वगैरे, आपली भाऊ बहीण अभ्यास करत असतात, शालेय शिक्षणामध्ये प्रवेश घेत असतात, ठीक आहे. तर एकंदरीत त्या दृष्टिकोनातून हा न्यूज आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हा न्यूज परीक्षेच्या दृष्टिकोनातून सोबतच महाराष्ट्राचा रहिवासी म्हणून जाणून घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. तर बघा, मराठी भाषा राज्याचा मानबिंदू शालेय शिक्षणातील नवीन निर्णय काय घेण्यात आले ते आपण समजून घेऊया. तर बघा, राज्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात राज्यातील विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेमध्ये कुठेही कमी पडू नये याची दक्षता घेतली जात आहे. सर्व शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक करण्यात आला आहे. यासोबत म्हणजे इंग्रजी आणि मराठी हे बंधनकारक करण्यात आलं आहे. म्हणजे इंग्रजी भाषा शिकवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. आता नवीन धोरण राबवत असताना सुकाणू समितीने जो निर्णय घेतला होता त्या निर्णयानुसार पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी या भाषा, म्हणजे हिंदी जे भाषा होता, विषय होता, तो अनिवार्य करण्यात आला होता. म्हणजे मित्रांनो, सुकाणू समितीने घेतलेल्या डिसिजननुसार मराठी, इंग्रजी यासोबत हिंदी ही तिसरी भाषा अनिवार्य करण्यात आला होता. मात्र आता हिंदी हा जो भाषा आहे, जो विषय आहे, तो ऐच्छिक ठेवण्याचा डिसिजन घेण्यात आलाय, सुधारित डिसिजन घेण्यात आलाय. सुधारित शासन निर्णय काढला जाईल असं माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी घेतलेलं आहे. म्हणजे मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये जवळपास आपण एक कॅबिनेट मंत्री, ठीक आहे, सांस्कृतिक मंत्र्यांची नावं आपण डिस्कशन केला होता सुरुवातीला, लेक्चरच्या सुरुवातीलाच, आणि त्यानंतर राज्याचे 3 विविध विभागाचे मंत्र्यांची नावं आपण या ठिकाणी अभ्यासत आहे. तर बघा, सध्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? त्यांचं नाव आहे दादाजी भुसे. म्हणजे हिंदी हा जो तिसरा विषय किंवा भाषा आहे तो ऐच्छिक असणार आहे, ऑप्शनल असणार आहे. क्लिअर आहे? म्हणजे मराठी भाषा राज्यातील बंधनकारक विषय म्हणून कायम ठेवण्यात आला आहे. हिंदी विषय तिसऱ्या भाषेमध्ये ऐच्छिक विषय म्हणून ठेवण्यात आलेला आहे. ठीक आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलेलं आहे. आणि या संदर्भात सुधारित शासन निर्णय लवकरच काढला जाणार आहे. म्हणजे एक्झामच्या दृष्टिकोनातून इयत्ता म्हणजे पहिलीपासून जर विचारात घेतला तर मराठी कंपल्सरी असणार आहे, सोबत इंग्लिश कंपल्सरी असणार आहे. ठीक आहे, आणि तिसरा भाषा जो हिंदी कंपल्सरी करण्यात आला होता तो आता वगळून हिंदी ऑप्शनल ठेवण्यात आला, ऐच्छिक विषय म्हणून, ऐच्छिक भाषा विषय म्हणून ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे हिंदी विषय कंपल्सरी नसणार आहे. ठीक आहे, म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत सुधारणा जर विचारात घेतला तर विद्यार्थ्यांची स्पर्धेतील तयारी लक्षात घेऊन अभ्यासक्रमामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. इंग्रजी शिक्षणास मान्यता पण मातृभाषेचा सन्मान अबाधित ठेवण्यात आलाय, आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या सेशनमध्ये विविध अशा एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आपण जे एक्झाम पॉईंट ऑफ इम्पॉर्टंट न्यूज होते ते प्रत्येक न्यूजचे या ठिकाणी डिस्कशन केलेलं आहे. डिस्कशन डिटेलमध्ये केलेलं आहे. डिटेलमध्ये करण्याचा हेतू एवढाच आहे, कुठल्याही मुद्द्यावरती कोणत्याही घटकावरती कसाही प्रश्न आला तर उत्तर तुमचं चुकलं नाही पाहिजे, परीक्षेमध्ये तुमचं उत्तर बरोबरच यायला पाहिजे, हेतू तेवढाच आहे. काही न्यूज आजच्या सेशनमध्ये मिस झालेत, जे कालच्या आणि आजचे मिळून आपण या ठिकाणी जो डिस्कशन केला आहे, मिस झालेले न्यूज काळजी करू नका मित्रांनो, उद्या सेशनमध्ये कव्हर करू. आणि संबंधित न्यूजवरती जे प्रश्न आहे, ज्याचा सराव आहे, प्रॅक्टिस आहे, तो तुम्ही करू शकणार आहे अभ्यासशीर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून. तर आज आता ताबडतोब ज्यांनी कुणी अजून टेलिग्राम चॅनल जॉईन केलं त्याने टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलाय, किंवा जर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकच्या माध्यमातून टेलिग्राम चॅनल जॉईन करा अडचण येत असेल तर तुम्ही सुरुवातीला टेलिग्राम ॲपवरती जाऊन सुरुवातीला @ टाईप करून अभ्यासश्री SHREE, काही जण SHRI करतात, तर SHREE अकॅडमी असं नाव सर्च करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ठीक आहे, किंवा पर्सनली मला तुम्ही व्हॉट्सअप थ्रू मेसेज करून तुम्ही टेलिग्राम चॅनलचं लिंक मिळू शकता. 9657782585 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आजचा लेक्चर कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. लेक्चर आवडलं असेल लेक्चरला लाईक करा, इतर मित्रमैत्रिणी लेक्चर शेअर करा. थँक्यू सो मच फॉर टुडे न्यू डिस्कशन. हॅव अ ग्रेट डे. जय हिंद. थांबतो या ठिकाणी मित्रांनो.